किरण सरांना मी असं विचारते, डायबिटीजसाठी सुद्धा तुमचं प्रोडक्ट खूप उपयोगी पडताना आपल्याला दिसतंय, मात्र डायबिटीज व्यतिरिक्त आणखीन कोणते प्रोडक्ट आहेत जे खरंच त्या माणसांवर उपयोगी पडताना किंवा त्या रुग्णावर उपयोगी पडताना तुम्हाला दिसून आले? आता डायबिटीजचं जसं प्रभावी आमच्याकडे आहे तसंच किडनी स्टोनचं, मूळव्याधाचं ह्याचे पण आमच्याकडे प्रोडक्ट वेट लॉसचं चांगल्यापैकी आहे. किडनी स्टोनचा फक्त आमचा 5 दिवसाचा रिझल्ट आहे. इतर प्रोडक्ट आम्ही 3 महिने तरी त्यांना घ्यायला लावतो, म्हणजे 3 महिन्यात तुम्हाला रिझल्ट पक्का मिळणार हे 100%. पण किडनी स्टोनचं आम्ही सगळ्या पेशंटला काय सांगतो की आज तुम्ही सोनोग्राफी करा. सोनोग्राफीमध्ये तुम्हाला लेफ्ट राईटला काय 5 mm, 2 mm, 10 mm काय व्हॉटेवर जे असेल ते तुम्हाला ते दिसतंच. आणि आमचं औषध आजपासून चालू केलं आम्ही सांगतो त्याप्रमाणे त्यांनी औषध ते घ्यायचं 5 दिवस. 5 दिवस औषध घेतलं की 2 दिवसाचा गॅप टाकून पुन्हा सोनोग्राफी तुम्ही करून बघा, तुम्हाला समोरच दिसते. बरेचसे खडे त्यातले गायब झालेले दिसतील किंवा पूर्णपणे सगळे गायब झालेले दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं हे किडनीवरचं औषध आणि मूळव्याधाचं औषध असं आहे, वेगवेगळे आहेत पण ते रिन्युअल तुमचं जे होतं ते पूर्णपणे नाहीसं करतं. जसं किडनी स्टोनचं जरी एखाद्या खाड्याचं ऑपरेशन केलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन खाडा काढला तरी डॉक्टर त्यांना सांगतात की तुला पुन्हा होणार आहे, कारण तुझी सवय लागलेली आहे ते खडे बांधण्याची. तर आपलं ते रिन्युअल सगळं बंद करतं, अजिबात पुढं होणारच नाही असं आमची ह्याची खात्री आहे. आणि शिवाय बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आहेत. काल एक रिपोर्ट आला माझ्याकडं मोबाईलवरती, त्यांचा 3 mm 4 mm लगेच 5 दिवस औषध घेतलं की लगेच गेला. नाशिक भागातला पेशंट आहे. असे खूप सारे सगळ्या राज्यातनं फोन येतात आणि त्यांना आम्ही हे सगळं व्यवस्थितपणे सांगतो. मी सध्या तर समाज प्रबोधनाचंच काम करतो. हजारो व्यक्तींना माझं सांगायचं काम आहे. कोणी घेतील नाही घेतील त्याचा विषय नाही, पण लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम मात्र मी सातत्याने आता चालू ठेवलं आहे. व्यसनमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही खूप छान काम करताय आणि तुम्ही इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना सुद्धा केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. राम राम बोला. राम 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 राम. म्हणलं आता जाऊ दे, जागा आहे तर करूया फोन म्हणलं. हा, तर काय झालं आता, पोट गच्च होतंय का? हा, बर, मग आता डायबिटीज औषध चालू आहे का बंद आहे? आता बंद केलं की 1.5 महिना झाला. का हो? आता आले कधी आता एक गिशन बंद झालंय. नाही आता कुठल्या गोळ्या चालू आहेत, औषध चालू आहे काय? आता काय नाही, एक फक्त गोळी खातो तेवढी. मग ती पण गोळी बंद होस तर ठेवायचं ना एक 2 महिने. असं करूया काय? आपल्याला काय करायचंय बरं का, आता इन्सुलिन कमी झालं, गोळ्या कमी झाल्या, मग HbA1c किती आली बघायची. HbA1c जर 5.7च्या आत आली असेल ना, कुठलंही औषध घेऊ नका. मग आमचं बी नाही आणि बाहेरचं तर नाहीच नाही. अगोदर बाहेरच बंद करायचं आपल्याला, कारण साईड इफेक्ट होतात ना, म्हणून साठी. मग तुम्ही ठरवा, म्हणजे तुमचं HbA1c कमी होईपर्यंत तुम्ही घ्या, नाहीतर मग पुन्हा ती चिकटली वाढलं की वाढतंय. डायबिटीस हा कमी आता तुम्हाला पाठवतो की जेव्हा आधी 90 जण जेवल्यानंतर 100-150 आत आहे, 143. चांगली आहे ना, बेस्ट आहे, नंबर 1 एकदम एक नंबर तुम्हाला पाठवतो. हा, मग तुम्ही आता HbA1c पण करायला पाहिजे तेव्हा. आता 2-3 महिने होऊन गेले असतील ना. होय. मग HbA1c जर 5 ऐका ना, 5.7च्या आत जर HbA1c दिसली ना तुमची, तर कुठलंच औषध घेऊ नका. ॲलोपॅथिकचं पहिलं बंद करायचंय आपल्याला आणि आपलं बंद करून टाका. मग आता चांगली आहे साखर तुमची, कंटिन्यू करा. डायबिटीजचं पण सांगा मला, तुम्ही HbA1c बघा एकदा, मग मी सांगेन तुम्हाला की औषध घेणं जरूर आहे किंवा नाही. हा, मी तसं मुद्दाम पण आम्ही देत नाही बळच, पण आपलं बघा त्याचा एकदा तपासणी करा HbA1c ची.